श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 जून 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत 2026 मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग म्हणजे गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येणे म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा योग. आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे आणि हा दुर्मिळ योग वारंवार निर्माण होत नाही. वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा हा योग निर्माण होतो आणि म्हणूनच याला अमृत योग असेही म्हटले जाते. या पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण हा खूप शुभ मानला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो आणि हा योग 2026 मध्ये तब्बल 4 वेळा आलेला आहे आणि उद्या 18 जूनला हा शेवटचा योग असणार आहे. कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप शुभ, महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात करत असतो, जसे की गृहप्रवेश असेल, सोने व चांदी या धातूंची खरेदी असेल, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी किंवा एखादा नवीन छोटा मोठा उद्योग व्यवसाय सुरू करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योगावर केलेली गुरुसेवा, गुरुभक्तीचे फळ हे आपल्याला अमाप पटीने मिळत असते. आणि म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र किंवा गुरूंचे नामस्मरण करणे, पारायण केल्याने ते भक्तांना अत्यंत लाभदायक ठरते. आणि मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, गुरुपुष्यामृत योग हा असा दिवस आहे की अशुभतेपासून वाचवण्यासाठी हा योग सर्वश्रेष्ठ मानला जातो. आणि म्हणून या दिवशी आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही एखादा प्रभावी उपाय करतो त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होतेच. नक्कीच त्या उपायातून आपल्याला काहीतरी शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खूप खास असा प्रभावी उपाय घेऊन आलेले आहेत. आपल्याला उद्या गुरुवारी या वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावर सकाळीच एका ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन घरातील नजरदोष, आजारपण, पैशांची कमतरता यातून कायमची मुक्तता मिळेल. कर्जमुक्ती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या सेवा करायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर आपण श्रद्धेने या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरात केला तर आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता, पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात. आता हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ सकाळी 6:04 होणार आहे आणि समाप्ती 11:32 होणार आहे. साधारण 6.5 तास आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाचे मिळणार आहेत. या योगावरती आपण जे काही उपाय करतो ना ते सिद्ध होतातच आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या सकाळीच या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरातील गरिबी ही कायमची दूर होईल. कारण गुरुपुष्यामृत योग हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू तसेच आपले स्वामी यांना समर्पित आहे.
त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आणि फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठीच हा उपाय प्रभावी नाही, तर घरातील दुःख, संकट, अडचणी, अडथळे, आजारपण, नजरबाधा दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. आता दिवा जो आहे ना, त्या दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. आणि जेव्हा आपण या शुभयोगावरती एका विशिष्ट ठिकाणी दिवा लावतो, तेव्हा तो दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मीचे साक्षात आपल्या घरात आगमन होते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, घराचं, जमिनीचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल, पण बऱ्याच वेळा आपण कर्जमुक्तीसाठी प्रयत्नसुद्धा करत असतो, परंतु योग्य मार्ग मिळत नाही, हवा तसा पैसा मिळत नाही, कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून आपल्यावरचं कर्ज हे वाढतच जातं. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि कर्जमुक्ती व्हावी, यासाठी सुद्धा हा उपाय तेवढाच प्रभावी मानला जातो. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त हा दिवा लावला आणि लगेच तुमचे कर्ज संपले, असं तर होणार नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट, प्रयत्न आणि मेहनत ही तर करावीच लागणार आहे, पण त्या कष्टाला यश मिळणंसुद्धा हे तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रयत्नांना यश मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदू लागते. घरातील वादविवाद, क्लेश हे सुद्धा दूर होतात. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण जाणून घेऊया. उपाय करण्यासाठी सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 6 वाजण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करून घ्या. अंघोळीच्या पाण्यामध्ये छान अशी थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. आता या दिवशी बघा, जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केले ना, तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. त्यामुळे हळद टाकून स्नान करायचे आहे. अगदी लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हळद टाकायची आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत. देवघरातील वातावरण धूप, दीप, अगरबत्ती लावून प्रसन्न करा. जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यावरती सुद्धा अभिषेक करायचा आहे. फोटो असतील तर स्वच्छ पुसून काढायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेव्हा आपण घरातील देवतांची पूजा करतो ना, तेव्हा देवी देवता प्रसन्न होतात आणि यानंतर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच त्यांच्या कृपेने त्या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. पंती असते मातीची, ती घेतली तरी चालेल. तर त्यामध्ये आपल्या शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जी फुलवात असते ना, ती फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत. लांब कापसाची वात आणि फुलवात हे प्रकार तुम्हाला माहीतच असतील, तर ती फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत. आणि यानंतर ज्या साईडने आपण ही फुलवात प्रज्वलित करणार आहे तिथे हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करायची आहे आणि तुपामध्ये बुडवून त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर काय करायचं आहे, थोडीशी चणा डाळ घ्यायची आहेत आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि सोबत थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, हळद कुंकू घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी. आता बघा, केळीचं झाड जे आहे ना, त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात. आणि जेव्हा गुरुवारी गुरुपुष्यमृत योगावरती आपण त्या केळीच्या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा लावतो, तेव्हा आपल्या घरातील अनेक समस्या दूर होतात. आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना ही सुद्धा पूर्ण होते. तर काय करायचं, तिथं गेल्यानंतर एक लोटा जल जे आहे ना, ते तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहे तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडी हळदसुद्धा टाका आणि असं हे जल तिथे अर्पण करायचं आहे. आता हे जल अर्पण करण्या अगोदर तुम्ही जो दिवा घेऊन गेले आहे ना, तो दिवा छान तिथे असा प्रज्वलित करा. दिव्याखाली थोडेसे तांदळाचा आसन देऊन हा दिवा तिथे लावायचा आहे. यानंतर जल अर्पण करा. जल अर्पण करून झालं की छान हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा आणि त्यानंतर जी तुम्ही चणा डाळ आणि गूळ घेऊन गेले आहे ना, तर ते तुम्हाला त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. आणि यानंतर या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. हे जे केळीचे झाड आहे ना, हे प्रगती, समृद्धी, संतती आणि विवाहिक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आणि जेव्हा आपण गुरुवारी या केळीच्या झाडाची पूजा करतो तेव्हा
विष्णुदेव हे प्रसन्न होतात आणि जीवनातील आर्थिक व विवाहिक समस्या ह्यासुद्धा दूर होतात. आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक छोटंसं मूळ जे आहे तर ते सुद्धा काढून आणायचं आहे. अगदी थोडंसं मूळ काढायचं आहे, कारण त्या झाडाची मुळं ना जास्त खोलवर नसते. अगदी आपण सहजपणे त्या झाडाचं मूळ काढू शकतो. तर एक छोटंसं मूळ तुम्हाला काढून आणायचं आहे आणि हे मूळ काढण्या अगोदर मी कशासाठी हे मूळ काढत आहे ते दोन्ही हात जोडून या वृक्षाला सांगायचं आहे आणि त्यानंतरच हे मूळ काढून तुम्हाला घरी आणायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे. यानंतर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून त्याची हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि ते मूळ त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घरामध्ये जिथे कुठे बांधायला जागा असेल, मुख्य प्रवेशद्वारावरती किंवा घरामध्ये आतल्या साईडला जिथे कुठे बांधायला जागा असेल तिथे बांधून ठेवायचं आहे. जेव्हा असं मूळ आपल्या घरात आणून आपण बांधतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष हे दूर होत असतात. घरात सतत वादविवाद, क्लेश होत असतील तर ते सुद्धा दूर होतात. म्हणून असा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना केळी जी आहे तर ती नक्की अर्पण करायची आहे आणि या दिवशी प्रत्येकाने एकतरी केळीचं सेवन जे आहे तर ते करायचंच आहे. या दिवशी बघा, पिवळ्या पदार्थांचं सेवन केल्याने अनेक फायदे जे आहे तर ते आपल्याला होत असतात. आता जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड नसेल, मग हा दिवा कुठे लावायचा, तर हा दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे. जो काही विधी मी तुम्हाला सांगितल्या, ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सर्व वस्तू मला या तुळशीच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत आणि तिथेच प्रदक्षिणा करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. फक्त तुळशीचं मूळ न काढता आपल्याला तुळशीची एक वाळलेली सुकी काडी घ्यायची आहेत आणि ती लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या वास्तूमध्ये सांगितल्याप्रमाणे बांधून ठेवायची आहेत. आता ज्याप्रमाणे केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करते ना, तसंच तुळशी झाडामध्ये सुद्धा या दोघांचाच वास असतो आणि म्हणून या दिवशी या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय, पूजा, सेवा ही करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.